श्री संत बाळूमामा प्रसन्न. मामा म्हणतात, अरे बाळा, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा बाळूमामांचा संदेश तू फक्त 5 मिनिटे ऐकून बघ, कारण पुढील 5 मिनिटामध्ये तुझे जीवन बदलून टाकण्याची शक्ती आहे. अरे बाळा, मी तुला दुःख देणारा, तुला त्रास देणारा, तुझा अपमान करणारा देव नाही. येत्या 24 तासात तुम्हाला आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहेत. हा चमत्कार तुम्हाला सिद्ध करेल की श्री संत बाळूमामा आपल्या सोबत आहेत. अरे माझ्या प्रिय बाळा, जीवनात तुझी कसल्याही प्रकारची चूक झाली नाही, कारण तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवत आहे. पण बाळा, मी तुझ्या हृदयातच आहे. मला सर्व काही ठाऊक आहे. आता तुझ्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही थांबवू शकणार नाही. अरे आता काळजी करणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक नवीन दिवसाला तू धन्यवाद करत चल. आजपासून मी तुला तुझ्या चिंतापासून दूर नेईल आणि मी तुझ्या वाटचालीत भरभराट करेल. तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहेत. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर नेहमी तुमचा आशीर्वाद राहू द्या असे टाईप करा. म्हणजेच बाळूमामांच्या आशीर्वादाचे लाभ तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील. बाळूमामांचा तुमच्यासाठी संदेश आहे. आयुष्य हे फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊकही नसतं. पुढची परीक्षा कोणती आहे हे माहीतही नसतं. आणि मग कॉपी पण करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. आयुष्यामध्ये नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, याने तर जीवन जगायचे राहून जाते. जीवनात तुम्ही जन्माला येताना काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात, सगळं काही इथेच सोडून जायचं आहे हे लक्षात ठेवा आणि जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात खूप काही संधी चालून येतात. जर का तू त्या संधी पकडला नाहीस तर त्यामध्ये दोष तुझा आहे. या संधी पकडण्यासाठी माणसाने नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर मला दोष देण्यात काय अर्थ आहे? बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय बाळूमामा, तुम्ही सर्वस्व आहात असे टाईप करा. तुमच्या पदरी पुण्य पडेल. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरीही तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर हा भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात असं काहीतरी कमवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकणार नाही. आयुष्यामध्ये काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा आयुष्यात काय कमावलं याचा विचार करा. एक साधा विचार सुद्धा तुमचे आयुष्य बदलू शकतो. म्हणून नेहमी नवीन विचार मिळवत राहा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण जास्त तर लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव आणि शिकवणी घेऊन येतात. आपले जीवन हे देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. जर का आपण आपले जीवन दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत आहोत तर देवाने आपल्याला दिलेल्या या अनमोल भेटीकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. जीवनात नेहमी तत्पर राहा. बेसावध जीवन जगू नका. कोणतेही कार्य
हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. आयुष्यात जे लोक शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात, जीवनात त्यांनाच यश मिळतं. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की हे पाप आहे हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्याला कवटाळतो. मामा म्हणतात, संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही, प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत त्यांच्या इतका भाग्यवान कोणीच नाही. जीवनात जे गेलं ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य करतील मामा. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही खराब असू द्या, पण तुमच्या हृदयात मामाबद्दल प्रेम आणि विश्वास असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे हे निश्चित आहे. चांगल्या कर्माची फळं मिळतातच, आज नाही तर उद्या मिळतीलच. विहीर जितकी खोल असते तितकंच गोड पाणी मिळतं. चंदनापेक्षा बंधन अधिक शीतल आहे. योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे. चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला, नक्कीच तुमचे कल्याण होईल. मामांकडे येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय मिळते. फक्त मामांकडे जाताना मीपणा दूर ठेवा आणि मग बघा, तुमच्या पदरी आयुष्यात कधीच अपयश पडणार नाही. घरातून बाहेर जाताना हुशार बनून बाहेर जा, कारण जग हे एक बाजार आहे. परंतु घरी जाताना हृदय घेऊन सोबत जा, कारण घर हे एक मंदिर आहे. मामा म्हणतात, जे मला ओळखतात ते कधीच माझ्यावर शंका घेत नाहीत आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही. मामांचे नाम घेताना जर का तुमच्या डोळ्यात पाणी आले तर समजून घ्या की आपली प्रार्थना बाळूमामांपर्यंत पोहोचली आहे. बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.